सीमानी आजी नाही दिसली कुठे कुठे गेली? आम्ही जयपूरला गेलो होतो ना, ती सुलू आत्या नाही करत तिथे. हा आई तिच्याकडे राहिली. पुन्हा कधी जाणं होईल न होईल. बरं मी काय म्हणतो, आपण उद्या सकाळी निघून आपल्या घरी जायला. आपल्या घरी? आता माझं कोण आहे तिथे? सीमानी असं काय करते? आम्ही आहोत ना सगळे. हे बघ, तिथे आता माझी कोणालाही गरज नाहीये. तुझं सगळं मार्गी लागेपर्यंत गरज होती. आता काय, राधा आहे, तुझी नोकरी सुद्धा आहे. आता माझी कोणालाही गरज नाहीये तिथे. तिला सांग, मला तिच्याशी काहीही बोलायचं नाहीये. उगीच माझ्या हातापाया पडायची गरज नाहीये. सीमानी प्लीज यार, मला कळलंय सगळं. माझ्या भल्यासाठी तू हिला सांगितलं होतंस की घरी राहायचं नाही, माझ्याशी बोलायचं नाही. पण आता सगळं झालंय ना नीट. मी सेटल होतोय, माझी नोकरी चांगली चालू आहे, माझा स्वभावही खूप बदललाय. मग आता काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम? मला एक सांग सौरभ, इतके दिवस तुम्ही इथे मला घ्यायला आला नाहीत तेव्हा काय प्रॉब्लेम होता? हा, कोणीही विचारलं नाही काय प्रॉब्लेम आहे म्हणून. राहिली सीमा तिकडे, राहू दे असं म्हणत सगळ्यांनी सेलिब्रेट केलं ना काय. पण मग आत्ता का आलात तुम्ही इथे? हा, इतक्या दिवसांनी आत्ता का आलात? नाही, मी सांगते ना, मी सांगते. हिने हट्ट केला म्हणून, हिचं मन राखण्याकरता तुम्ही इथे आलात. सीमानी असं काय नाही. काय नाही, सीमाचं काय, आली तर ठीक आहे, नाही तर गेली उडत. सीमा वहिनी, तुम्ही समजताय तसं नाही ना, तुमचा गैरसमज होतोय सीमा वहिनी. सौरभ, तू तिला सांग मला तिच्याशी काही बोलायचं सीमा वहिनी, नाही. तुमचं खरंच गैरसमज. माझ्या मागे मागे यायची काही गरज नाही. सीमा वहिनी, मी हात जोडते, मला तिच्याशी पाया पडते. राधा, 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 राधा काय होतंय तुला? सौरभ, राधा, राधा अगं काय होतंय? राधा, पाणी आण, पाणी आण. रंजू, रंजू, सीमा, राधा, सौरभ, राधा काय होतंय तुला? रंजू, अगं काय होतंय तिला? काय होतंय हिला? मला काही कळत नाहीये. राधा, राधा काय होतंय ग? राधा, मी सई मॅडमला फोन कर. राधा, राधा. बरी आहे आता. सई मॅडमनी सांगितलेली गोळी दिली, बरा वाटेल थोड्या वेळात. अरे हॉस्पिटलमध्ये तू काम करायला लागल्यापासून स्वतःला काय अर्धा डॉक्टर समजायला लागलास का? बरं तुम्ही सगळे झोपा, मी थांबतो राधा. अरे आता झोप उडाली रे बाबा, आता जागरण करायचं इथे बसून. चला आपण मस्तपैकी भेंड्या वगैरे खेळू. चालेल ना. गाणी म्हणत? अरे गाण्यांच्या आवाजाने त्या राधाला जाग येईल ना. अरे वेड्या, डिप्रेशन मध्ये आहे ती. हा, नर्वस झाले बिचारी, कोणी बोलत नाही म्हणून अशी आजारी पडली ती. तर हसण्या खेळण्याचे आवाज, गाण्याचे आवाज कानावर पडले ना, अशी टुमकन उठून बसेल की नाही बघ. म्हणून सांगतोय जरा खेळूया भेंड्या. ए रंजे, सुरू कर ग. दादा नको, मी नको, तुम्ही गा. गप्प बस, मी सांगतोय ना, भेंड्या खेळायच्या म्हणजे खेळायच्या, नाहीतर भजन सुरू करू ना. भजन नको नको नको, मग गाणं म्हणायला सुरुवात कर. अहो मी कशाला, ते एवढे सगळे आहेत, तुम्ही बोला, यांचा मान पाहिला. हे बोलतील बाबा. बाबा तुम्ही बोला. बर चला. सच्चाई छुप नहीं सकती बनावट के असूलों से, वाह वाह. के खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से. मैं इंतजार करूं कि तुझसे प्यार करूं कि दिल निसार करूं, मगर कैसे तुम्हार करूं. वाह वाह. झूठा है तेरा वादा, वादा तेरा वादा, वादा तेरा
तेरा वादा, वादे पे तेरे मारा गया, बंदा मैं सीधा सादा वादा तेरा वादा, वादा तेरा वादा, तुम्हारी जुल्फ है या तुम्हारी सड़क का मोड़ है ये, काय तुम्हारी आंख है क- बघ ना दादा ऐकतच नाहीये. कहा कब क्या किसी ने. अगं पण ती राधा तिकडे अगं तेच तर त्यांचं म्हणणं आहे ना की अशा गाणी बिणी म्हटली ना की राधा एकदम तरतरीत होईल. हुस्न में यूं वफा का नाम नहीं हो, मोहब्बत तुम करोगी तुम्हारा का नहीं. किसी शायर से पूछो गजब हो या रुबाई, भरी है शायरी में तुम्हारी बेवफाई हो. कुछ फर्क नहीं नाम तेरा रधिया हो या राधा, वादा तेरा वादा, वादा तेरा वादा, वादे पे तेरे झुम शराबी झुम बराबर झुम, ए झुम बराबर झुम शराबी झुम बराबर झुम. अरे वादा तेरा वादा, वादा तेरा वादा, अरे झुम बराबर झुम शराबी झुम बराबर झुम बराबर झुम शराबी झुम बराबर झुम, वादा तेरा वादा, वादा तेरा वादा, वादे पे तेरे. अरे काली घटा है मस्त फिजा है, काली घटा है मस्त फिजा है, जाम उठा कर वादा तेरा वादा, वादा तेरा वादा, वादा तेरा वादा, वादा तेरा वादा. तुम्हाला भेंड्या पाहिजे होत्या ना? आता दौड म्हणा. मी म्हणू हा म्हण माझ्या रणजीसाठी म्हणतो. हा. दिल से तुझको बेदिली है, मुझको है दिल का गरूर, वावा तू ये माने के न माने, लोग मानेंगे जरूर, ये मेरा दीवानापन है या मोहब्बत का जुनून, तू न पहचाने तो है ये तेरी नजरों का कसूर, ये मेरा दीवानापन है या मोहब्बत का सुरूर, तू न काय नाही, बरं वाटत नाही का? जरा थांबायला सांगू. नाही नाही बरं वाटतंय. का कसूर. इनफॅक्ट छान वाटतं हे सगळं ऐकून. बोललो होतो की नाही मी. अरे फरक पडला की नाही बघ. पेशंट होतो 1000. दिल देख देखो, दिल देख देखो, दिल देख देखो जी, ओ दिल देने वालों दिल देना सीखो जी, ओ दिल देने वालों दिल देना सीखो जी. पूछो 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 परवाने से जरा, प्यार भी ना होता है जवा, ओ तुम भी गाना सीखो जी, तुम भी ओ दिल. तुम्ही तुला आनंद नाही झाला? अगं मी तर तुला फक्त एक क्षण पाहायला मिळावं म्हणून बेचैन झालो होतो. केदार तुम्ही जा इथून प्लीज. राधा, राजा तुझ्या सारखा सारखा पोटात कसा दुखते? अरे बाबा काही चेहरे पाहिले ना की भीतीनं असं पोटात दुखायला लागतं माणसाच्या. दादा हा कळतात मला तुमची बोलणी. अरे चा, मी तर आपलं असं अंदाजाने टोपी टाकली होती, हिच्या डोक्यावर फिट्ट बसली. दादा आता पुरे ना. आणि काय ग सीमा, तू तरी किती हट्टीपणा करतेस. चल बरं घरी, आता पुरे झाले ना तुझं सगळं. आता ए हो का सीमा वहिनी? हे बघ रंजू,
मी हट्टी आहे आणि हट्टीच राहणार. तुम्हाला चालणार असेल तर मी येते. काय अशी अगं सीमा काय चाललंय हे दादा यश यश तू बोल बरं हिच्याशी काहीतरी. हे बघा, हे बघा, माझी एक अट आहे, ती मान्य असेल तर येते मी. तरीच म्हटलं सरळ कशी काय तयार झाली. मध्ये तू जरा गप्प बस रे. हा बोल सीमा, काय सांगत होतीस तू? हे बघा, माझा राधावर काही राग नाहीये, पण काही गोष्टी मला नाही पटत. घर हिच्या मताप्रमाणे नाही, माझ्या मताप्रमाणे चालेल. आणि हो, सगळं काही नॉर्मल असेल, पण मी तिच्याशी बोलणार नाही आणि तिने माझ्याशी बोलायचा प्रयत्न करू नये. अरे ह्याला काय अर्थ आहे. राधाच म्हणत होती चला सीमाला आणूया, सीमाला आणूया, आणि ती आता राधाशीच बोलणार नाही, मग काय उपयोग आहे. माझी मर्जी. एवढंच ना? हा, मान्य आहे मला. काय काय गारवणं काय बोलताय तुम्ही? ओ दादा आहे ना, पण सांगा ना, हे काय बोलतायत? अरे काय मान्य आहे. मध्ये तू जरा गप्प बस. मी सांगतोय ना म्हणून. सीमा चल, अट मान्य आहे तुझी. आज पहाटेच निघायचंय. बॅग भर तुझी. ठीक आहे. काय निघूया काय? अहो तुम्ही दोघं जण राहणार होतात ना. ते सीमा वहिनीचे बाबा तर तुमच्यासाठी पार्टीचा प्लॅन करतायत. आमच्यावर कुठे निघताय? अरे आम्ही राहणारच आहोत, पण ही पोरं निघते या महामायेला घेऊन. मी माझी बॅग भरते. हो कारवांना काय चाललंय काय? या म्हणजे हा बैल मुझे मार याच्यासारखा झाला. मग काय? अहो राधाने एवढा रक्त आटवला सीमाला आणा, सीमाला आणा म्हणून, आणि हिचा काय डोका यागळाच चाललाय. आणि तुम्ही कशाला तिची अट मान्य केलात? राधाकडे बघा, तिच्या डोळ्यात आताच पाणी आलाय. यश तू जरा शांत राहा. आधी तिला मुंबईला येऊ तर दे. हळूहळू तिचा राग निवळेल. आणि ती जरी उकळतं तेल असली ना, तरी राधा म्हणजे बर्फाचा पहाड आहे. राधा भांडणार नाही हे नक्की, उलट ती सीमाचं मन वळवेल. आणि सीमाच्या मनात देखील राधाबद्दल माया हे नक्की. मगाशी बघितलं ना, राधाच्या पोटात दुखत होतं तेव्हा सगळ्यात जास्त धावपळ सीमानेच केली, हो की नाही? हो हो, हे मात्र खरं. हा, पण म्हणूनच सीमा राधाच्या बाबतीत अशी काही अट घालेल असं वाटलं नव्हतं अण्णा. सगळ्याचा अर्थ काय? सगळा त्रास राधालाच, परीक्षा तिचीच. ठीक आहे, पण काही हरकत नाही राधा, यावेळेला तू एकटी नाहीये, आम्ही सगळे होत तुझ्याबरोबर. आता हिला पाठिंबा देण्यासाठी हरू आपण एक सायकलचं गाणं म्हणूया. कडक आयडिया. फक्त काय झालं ना, मला खूप महत्वाचा एक फोन कॉल करायचा, मी आलोच. तुम्ही चालू ठेवा, कंटिन्यू. हो चालू करा तुम्ही गाणं, मी ऐकतो. अरे प्रीतम मी जरा तयारी करून पण घेतो उद्याची. सीमा आले. हा, मी आले का बॅग भरायला आले. प्रीतम मध्या, आता फक्त मला शिक्षा आहे रे. दादा थांबवा, कोणी नाही आजूबाजूला. आय लव्ह यू ज्योती, रिअली आय लव्ह यू. आजवर तू जितकं प्रेम दिलंयस ना, तितकं कोणी नाही दिलं मला. नाही केदार, तुम्ही जा, विसरा मला. मी सई मॅमना प्रॉमिस केलंय, माझं करिअर सुरू होण्याआधीच संपून जाईल. म्हणजे फायनली मी एकटाच आहे. तू भेटल्यावर मला असं वाटलं होतं की मला माझा सोलमेट मिळाला, पण नाही, माझ्या नशिबातच लिहिलं एकटेपण. आणि आज मी जेवलो देखील नाहीये. काय? हो, मी
मी उपाशी आहे. तू घरातून निघून गेल्यानंतर गार्गीने जाणीवपूर्वक माझा छळ सुरू केलाय आणि आज तर तिच्याकडे कारण आहे. घरचे सगळे पुण्याला गेलेत ना. अहो म्हणजे त्या सुद्धा उपाशी असतील. नाही, घरवंडांच्या घरी जाऊन जेवून आली आहे ती आणि मी यायच्या आधी झोपून गेली. एनिवे सॉरी, मला तुला डिस्टर्ब करायचं नाही, मी येतो. थांबा केदार. म्हणजे घरी आलेल्या पाहुण्याला देखील आपण उपाशी नाही जाऊ देत. त्यात तुम्ही तर काय ज्योती? मी जेवणाची तयारी करते. पाय खूप दुखतायत. गरम गरम पाणी आणलंय, पाय बुडवून बसा. चला. हा, ओके, बरं वाटतंय. झकास. थँक्यू. किती काळजी घेतोस माझी. आता मला नेहमीच तुझी अशी काळजी घ्यायची. आतापर्यंत आयुष्यात फक्त दुःख आणि दुःखच भोगलेस तू. आपल्या लग्नानंतरही तुला वाटलं असेल की आता छान सुखात राहील, पण ते पण नाही. त्यामुळे आता मी ठरवलंय की याच्या पुढे तुला फक्त आनंदात ठेवायचं. त्यासाठी मी काहीही करायला तयार. खरंच असं छान आयुष्य जगताच नाही आलं मला. नाही आलं ना, मग आता जगायचं. काय असतं ना, आयुष्यात अशी खूप वळणं येतात, पण तिथे थांबायचं नाही. हसत खेळत पुढे निघून जायचं. आता डोंट वरी, प्रत्येक संकटात, प्रत्येक चॅलेंज मध्ये मी तुझ्या बरोबर आहे. ऑलवेज. किती छान बोलतोयस तू. असं वाटतं की तू असं छान बोलत राहावं आणि मी ऐकत राहावं. हो ना. तिचं काय आहे ना, माझ्या एका अत्यंत खास मैत्रिणीकडून शिकलोय मी. तिशी तासन तास बोलायची आणि तासन तास ऐकत राहायचो. खास मैत्रीण कोण आहे तू? तू मला कधीच सांगितलं नाहीस तिच्याबद्दल. नाही सांगितलं का? जाऊ दे ना, मग सोड ना. नाही, सांग कोण आहे. अरे जाऊ दे. सौरभ नाही, मला सांग कोण आहे ती. सोड ना. सौरभ सांग ना कोण आहे. बरं सांगू म्हणतेस? हो. पण रागवायचं नाही. सांग आता पटकन. एकदम अशी दिल के पास. सांग ना. बरं खरंच नाही, रागवायचं नाही. हा, नाही रागवणार, तू सांग मला. हा, तिचं नाव आहे राधा सौरभ धर्माधिकारी. सौरभ किती त्रास देतोस ना मला. पण खरं सांगू, जेन्युइनली तुझ्याकडनं शिकलोय छान बोलायला, छान विचार करायला. आणि संत सज्जनांनी सांगून ठेवलंय की थोरांचा आणि मोठ्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा, भलं होतं आयुष्याचं. वाईट आहेस तू, किती वाईट आहेस. मला नाही बोलत. कॉन्सन्ट्रेट. पाय दुखताय ना? हो. हा. शाणी ती माझी मोठी. काय परत तेच. ते बघ. आजोबा मला आत्ताच्या आत्ता घरी यायचंय. मला इकडे एक क्षणही राहायचं नाहीये. अगं गार्गी, काय? तुम्ही आईला फोन द्या. तू आधी शांत हो भाऊ, आणि काय झालं सांग. आजोबा तुम्ही आईला फोन द्या ना. अगं आई बाबा इथे नाहीयेत, ते भोपाळला गेलेत. का? अंतू काकाची तब्येत बरी नाहीये म्हणून. म्हणजे मला न सांगता कशी गेली ती? याला काहीच अर्थ नाहीये ना आजोबा. अगं पण काय झालंय? तुम्हाला सांगून काय होणार आहे? तुम्ही काय मदत करणार आहात मला? आई असती ना इकडे तर सरळ निघून आली असती माझी मदत करायला. एकेकाला ना जाब विचारला असता तिने. तुमचा काही उपयोगच नाहीये. मी का बोलते तुमच्याशी? जाऊ दे. मी जीवच
उत्तरच देते आता. गाडगी गाडगी अगं गाडगी अगं अगं राधा राहू दे, मी करते ना, तू कशाला करते? रंजूताई राहू दे, ऑलरेडी उशीर होतोय आपल्याला. ए सौरभ, हा. यश कुठे आहे? ते पार्किंग मधनं जीप काढतात. जीप काढतात म्हणजे तो आज गाडी चालवणार की काय? येस. त्याचं काय झालं माहितीये, हा. येताना जीप मी चालवत होतो, हा मग अर्ध्या रस्त्यातनं दादांनी चालवायला घेतली. हा. हे माझ्या मागे लागले होते, मला चालवायचे दादांनी काय चालवू दिली नाही. सो आज माझ्या मागे बुडबुड मी चालवणार म्हणलं चालवा एकदाची. अरे मी येणार आहे देसाईंच्या गाडीमधून, आता हा गाडी चालवणार म्हणजे मला टेन्शन नाही का? रंजूताई तुम्ही काळजी करू नका, थोड्या नंतर सौरभ गाडी चालवेल. अगं पण त्याने याचं नाही ऐकलं म्हणजे. नाही ऐकलं तर मी आहे ना स्टेअरिंग वरून मी खाली उतरवीन त्याला. घारू अण्णा, तुम्ही कशाला एवढ्या लवकर तयार झाला? अरे म्हणजे मी निघणार आहे, तुमच्याबरोबरच येणार आहे मी. अहो पण तुम्ही आणि दादा थांबणार होतात ना, मग आमच्या बरोबर कुठे निघताय? अरे थांबणार होतो रे, पण आमच्या सिनियर सिटीजन्स ग्रुपची मीटिंग होती आज संध्याकाळी आणि मी तिथला अध्यक्ष आहे, त्यामुळे मला अध्यक्ष म्हणून राहावं लागेल ना तिकडे. चुकून चालणार नाही मीटिंग. चला तुम्ही आहात ना बरोबर, म्हणजे माझी काळजीच मिटली. सौर्या, हा सीमा येते ना? काय ग, नक्की येते ना? घारुअण्णा ते येत आहेत ना? येईल ना ग. अरे एकमेकांनाच काय विचारताय? सौर्या सांग ना. ओके येते. मग अशी बॅग भरत होती तेव्हा पाहिले, सो तिचा विचार बदलण्याच्या आधी निघा आता. हो चला 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 निघूयात. सौर्या, हा. पण हे सगळं ना माझ्या या राधामुळे झालंय. हो ना, बाद झाला तर कौतुक. चला काय चला. ए बरं ऐक ना, तेवढं जरा दुधाकडे लक्ष ठेवा. हो. चालेल.